नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DVET ने तयार केलेल्या या ई-लर्निंग प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत निमी मॉक टेस्ट ऑन एम्प्लॉयबिलिटी स्किल. परीक्षा जवळ आली की आपण सगळे MCQ सॉल्व्ह करायला सुरुवात करतो. एम्प्लॉयबिलिटी स्किल हा सगळ्या ट्रेडला कॉमन असलेला सब्जेक्ट आहे. त्यामधील आपण आज जो टॉपिक घेणार आहोत तो आहे एसेन्शियल डिजिटल स्किल्स, म्हणजे आपल्याला आवश्यक असणारे डिजिटल स्किल्स. आपल्याला माहिती आहे की आता हे जे जग आहे हे कम्प्युटरचे जग आहे. त्यामुळे प्रत्येकाला कम्प्युटरची माहिती असणं, कम्प्युटरचं नॉलेज असणं हे फार महत्त्वाचे झालेले आहे. त्यासाठी एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये हा जो मॉड्यूल आहे तो इन्क्लूड केलेला आहे. त्याचे MCQ आज आपण बघायचे आहे. पण MCQ फक्त सॉल्व्ह करायचे नाहीये, तर त्यामध्ये आपण जे ऑप्शन आन्सर म्हणून आहे ते का त्याचा आन्सर आहे किंवा बाकीचे जे ऑप्शन आहे त्याला आपण मूल्यांकन करायचं आहे. आपण त्याला अगोदर जाणून घ्यायचे, ज्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे जर तो प्रश्न विचारला गेला तर आपल्याला त्याचे बरोबर उत्तर काय आहे हे समजायला हे फार इझी जाणार आहे. इन विच ओरिएंटेशन द टेक्स्ट इज प्रिंटेड लेंथवाइज, म्हणजे लांबीनुसार जर आपल्याला आपला मजकूर छापायचा असेल, प्रिंट करायचा असेल तर आपल्याला कुठले ओरिएंटेशन यूज करावे लागणार आहे. तर आपल्याला ऑप्शन दिले आहे लँडस्केप, मार्जिन, पोर्ट्रेट की विथ. जसं त्यांनी सांगितलेलं आहे की लेंथ वाईज आपल्याला मजकूर प्रिंट करायचा आहे. लेंथ म्हणजे लांबीनुसार. तर लांबीमध्ये आपल्याला जेव्हा पण टेक्स्ट प्रिंट करायचा असतो तेव्हा आपण ओरिएंटेशन वापरतो पोर्ट्रेट. तर आपले आन्सर आहे सी, पोर्ट्रेट. लँडस्केप हे सुद्धा एक दुसरे ओरिएंटेशन आहे. आपल्याला फक्त दोनच ओरिएंटेशन आपल्या डॉक्युमेंटमध्ये असतात, जे आहे लँडस्केप आणि पोर्ट्रेट. जेव्हा लांबीनुसार आपल्याला प्रिंट करायचं असेल तेव्हा आपण वापरतो सी म्हणजे पोर्ट्रेट, आणि रुंदीनुसार जेव्हा आपल्याला टेक्स्टला प्रिंट करायचं असेल तेव्हा आपण वापरतो लँडस्केप. पण इथे प्रश्न विचारलेला आहे सध्या की लेंथ वाईज, म्हणजे लांबीनुसार आपल्याला जर प्रिंट करायचं असेल तर कुठले ओरिएंटेशन वापरणार आहोत आपण, तर सी म्हणजे पोर्ट्रेट. पुढला प्रश्न आहे कंटेन्स वन और मोर वर्कशीट्स. यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक वर्कशीट्स म्हणजे कार्यपत्रके असतात, त्याला काय म्हणतात. तर आपले जे उत्तर आहे ते आहे ए म्हणजे वर्कबुक. जेव्हा एकापेक्षा जास्त शीट्स एकत्र आपण घेतो तेव्हा एक पूर्ण वर्कबुक तयार होतो. एक्सेल मधील वर्कबुक हे वेगवेगळ्या शीट्सनी, एकापेक्षा जास्त शीट्सनी तयार केलेले असतात. You withdraw rupees 500 from ATM. The ATM machine gives out 5,000. Which of the following would be ethically correct? जर तुम्ही ATM मधून 500 रुपये काढले पण ATM मशीनने तुम्हाला 500 रुपये न देता 5,000 दिले तर नैतिकदृष्ट्या खालील कोणती गोष्ट योग्य असेल. मेक अ कंप्लेंट, टेक द मनी, ड्रॉप द मनी नियर ATM की गिव्ह द मनी टू पुअर. आता हे पैसे आपले नाहीच आहे, त्यामुळे आपल्याला त्याचे काय करायचं आहे हे ठरवण्याचा आपल्याला कुठलाही नैतिकदृष्ट्या कुठलाही हक्क आपल्याला नाही आहे. त्याच्यामुळे आपण पैसे घेणं हे चुकीचं आहे. पैसे घेऊन ते ATM जवळ टाकून देणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि गिव्ह द मनी टू पुअर, आता हे पैसे माझे नाहीत त्यामुळे मी गरिबांना देण्यात काय आपला खूप मोठा पुण्य आपल्याला मिळेल असेही नाही. त्यामुळे मेक अ कंप्लेंट म्हणजे बँकेला तक्रार करा की ATM मधून अशा प्रकारे 5,000 निघालेले आहे, ही चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला बँकेला कंप्लेंट करणं, तक्रार करणं हेच ऑप्शन हे बरोबर असणार आहे. Which of the following option shows the synonyms of a word we type in a MS Word? पुढीलपैकी कोणत्या पर्याय शब्दाचे समानार्थी शब्द दर्शवतो. जसे आपण एखादा शब्द केला आणि त्याचे आपल्याला वेगवेगळे अर्थ हे आपल्या MS Word मध्ये जर हवे असतील तर ते एका ठिकाणी संग्रहित केले जातात.
त्याला काय म्हणतात, तर ऑप्शन आहे थ्रेझर्स. स्पेल चेकनी आपण आपल्या स्पेलिंगच्या चुका ज्या आहेत त्या तपासू शकतो. हायपरलिंकनी आपण लिंक देऊ शकतो आणि स्टाईलने आपण वेगवेगळ्या शैली आपल्या डॉक्युमेंट्सला देऊ शकतो. तर थ्रेझर्सचा अर्थ आहे की संग्रह, शब्द संग्रह. आपण वेगवेगळ्या शब्दांचा संग्रह करून आपल्या MS वर्डच्या फाईलमध्ये सेव्ह करू शकतो. पुढील प्रश्न आहे, a software application used to enable computer users to locate and access web page is called. संगणक वापर करताना वेब पृष्ठ म्हणजे वेब पेज शोधण्यासाठी आणि त्यात प्रवेश करण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर वापरले जाते त्याला काय म्हणतात. इथे ऑप्शन दिलेले आहे वेब ब्राउझर, वेब सर्व्हर, वेबसाईट आणि ईमेल. तर आपले करेक्ट आन्सर आहे वेब ब्राउझर. वेब ब्राउझर हे एक सॉफ्टवेअर आहे जे आपल्या कम्प्युटरला इंटरनेट सोबत कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, इन अ ईमेल वेअर विल यू ऍड द रिसिपंट्स ईमेल ॲड्रेस whom you want to send copy of an email. ईमेलमध्ये आपण ज्या ईमेलची प्रत पाठवायची आहे तो प्राप्तकर्ता ईमेलचा ॲड्रेस कुठे जोडतो, हा आपला प्रश्न आहे. इथे बघा ऑप्शन्स आहे टू म्हणजे आपल्याला ज्याला ईमेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल ॲड्रेस. सब्जेक्ट म्हणजे जो सब्जेक्ट, ज्या सब्जेक्टशी रिलेटेड, ज्या विषयाशी रिलेटेड आपला ईमेल आहे तो म्हणजे सब्जेक्ट. CC म्हणजे कार्बन कॉपी रेसिपिएंट्स म्हणजे ही या ईमेलची प्रत आपल्याला इतरांनाही पाठवायची असेल, सेम ईमेल इतरांनाही पाठवायचा असेल तर आपण CC इथे त्यांचे ईमेल ॲड्रेस लिहितो. नंतर आहे BCC म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी रिसिपिएंट्स. ब्लाइंड कार्बन कॉपी रिसिपिएंट्स मध्ये आपण इतरांना सेम ईमेलची प्रत पाठवू शकतो, फक्त त्या रिसिपिएंट्सची नावे आपल्या ईमेलमध्ये दिसणार नाहीत. ते ईमेल त्यांना जाणार पण ईमेलच्या रिसिपिएंट्समध्ये त्या रिसिपिएंट्सची नाव आपल्याला दिसत नाही. पण कार्बन कॉपीमध्ये ईमेल रिसिपिएंट्सची नावे सुद्धा आपल्याला दिसतात. पण सेम प्रत आपण त्या सेम ईमेलची प्रत आपण पाठवू शकतो CC मध्ये दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर. तर आपले आन्सर आहे CC म्हणजे कार्बन कॉपी रिसिपिएंट्स. पुढला प्रश्न आहे, विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अन ऑनलाईन पेमेंट ॲप्लिकेशन. प्रश्न मध्ये बघा, परत आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे उत्तर द्यायच्या अगोदर. विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अन ऑनलाईन पेमेंट ॲप्लिकेशन. खालीलपैकी कोणता ऑनलाईन पेमेंट अर्ज नाही. आपण सगळेच ऑनलाईन पेमेंट करतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे उत्तर इझिली सगळ्यांना माहिती असणार की कुठल्या ॲप्लिकेशननी आपण ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही. गुगल पे, भीम UPI, बँकिंग ॲप्लिकेशन की इंस्टाग्राम. आता सगळ्यांना माहिती आहे की गुगल पे, भीम आणि बँकिंग ॲप्लिकेशन हे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी वापरले जातात, जेव्हा की इंस्टाग्राम ही एक सोशल मीडिया साईट आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळे सोशल प्रोग्राम्स जे आहे ते करत असतो. तर आपले आन्सर आहे D म्हणजे इंस्टाग्राम. पुढला प्रश्न आहे, व्हॉट इज द सेल ॲड्रेस ऑफ 4th रो अँड 4th कॉलम. एक्सेल मध्ये चौथ्या पंक्ती आणि चौथ्या स्तंभाचा सेलचा पत्ता काय आहे. एक्सेल शीट जी आहे ती वेगवेगळ्या कॉलम्स आणि रोजनी बनलेली असते आणि प्रत्येक जे इंटरसेक्शन आहे, ह्या रोज अँड कॉलमचं जे इंटरसेक्शन आहे किंवा हा जो एक रकाना आहे त्याला काय म्हणतात, तर सेल. आणि प्रत्येक सेलचा ॲड्रेस हा दिलेला असतो. तो सेलचा ॲड्रेस त्या कॉलमचा नंबर आणि रोचा नंबर याच्याशी संबंधित असतो. तर आपल्याला इथे विचारलंय की सेल ॲड्रेस ऑफ 4th रो अँड 4th कॉलम म्हणजे आपला 4th कॉलम कुठला आहे, तर ABCD म्हणजे D हा आपला 4th कॉलम आहे
आणि फोर्थ रो म्हणजे 1 2 3 फोर्थ हा फोर्थ आपला रो आहे, म्हणजे D4 हे आपले बरोबर उत्तर आहे. फोर्थ रो अँड फोर्थ कॉलम म्हणजे एक्सेल शीट मधला डी कॉलम आणि फोर्थ रो ज्याचे उत्तर आहे D4. आन्सर आहे आपले सी D4. परत इथे आपल्याला एक्सपान्शन म्हणजे फुल फॉर्म ऑफ वॅनचे एक्सपान्शन विचारले आहे, जे आहे वाईड एरिया नेटवर्क. वॅनचे एक्सपान्शन आहे ऑप्शन सी वाईड एरिया नेटवर्क. Which one is the disadvantage of social networking site? सोशल नेटवर्किंगचे कोणते नुकसान आहेत? आता सगळ्यांनाच माहिती आहे की सोशल नेटवर्किंगचे नुकसान हे काय आहे? इन्स्टंट कम्युनिकेशन, मेक ॲडिक्टिव्ह, ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन की ऑनलाईन मार्केटिंग फॉर बिझनेस. इन्स्टंट कम्युनिकेशन म्हणजे त्वरित आपण कम्युनिकेशन करू शकतो, म्हणजे एकमेकांशी कम्युनिकेशन आपले हे इन्स्टंटली होत असते, लवकरात लवकर होत असते. एक्सेस टू इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला खूप साऱ्या माहितींची माहिती मिळवता येते सोशल नेटवर्किंगच्या सहाय्याने. तसेच ऑनलाईन मार्केटिंग सुद्धा तुम्ही करू शकता सोशल नेटवर्किंगच्या साईटवर. पण महत्वाचे जे आहे इथे आपल्याला विचारलं की डिसएडव्हान्टेज काय आहे, म्हणजे याचे नुकसान काय आहे, तर हे आपल्याला ॲडिक्टिव्ह बनवते, याचे आपल्याला व्यसन लागू शकते. आपण एक रील्स पाहायला सुरुवात केली की आपल्याला बऱ्याचशा रील पाहायची इच्छा होते आणि आपला वेळ आणि आपली एनर्जी त्यामध्ये आपण वेस्ट करतो. म्हणून आपले आन्सर आहे बी मेक ॲडिक्टिव्ह. पुढला प्रश्न आहे विच वन इज अन इनपुट डिव्हाइस? कोणते खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे? इनपुट डिव्हाइस म्हणजे काय की असे डिव्हाइस ज्याने आपण कम्प्युटरमध्ये इनपुट देऊ शकतो. आता इथे ऑप्शन दिले आहे स्पीकर, जॉयस्टिक, मॉनिटर आणि प्रिंटर. त्याच्यामधनं आपल्याला बघायचे स्पीकरनी आपल्याला काय इनपुट देता येत आहे का? तर स्पीकरनी आपण काय करतोय, स्पीकरनी आपण आवाज ऐकतोय, ना की कम्प्युटरमध्ये आवाज टाकतोय. आपल्याला ऐकायचे आहे, आउटपुट घ्यायचे आहे, तेव्हा आपण स्पीकर वापरतो. मॉनिटरनी आपल्याला काय दिसतंय, स्क्रीनवर आपल्याला आपलं चित्र, आपला टेक्स्ट, आपलं डॉक्युमेंट आपण बघू शकतोय, म्हणजे आपण इथे परत कुठलं इनपुट देत नाही. नंतर आहे प्रिंटरनी आपल्याला जर हार्ड कॉपी हवी असेल, प्रिंटर हवं असेल, प्रिंट आउट हवं असेल, तर आपण युझिंग प्रिंटर ते काढू शकतो. तर आपला ऑप्शन काय असणार आहे, आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे जॉयस्टिक. जॉयस्टिक हे असे इनपुट डिव्हाइस आहे जे गेमिंगसाठी यूज करतात. गेम खेळताना, ऑनलाईन गेम किंवा व्हिडिओ गेम्स खेळताना आपण या इनपुट डिव्हाइसचा वापर करतो, ज्याला म्हणतात जॉयस्टिक. तर आपले करेक्ट आन्सर आहे जॉयस्टिक, कारण स्पीकर, मॉनिटर, प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे आणि जॉयस्टिक इथे जे दिलेले आहे जॉयस्टिक हे आपले इनपुट डिव्हाइस आहे. थँक्यू. हा MCQचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल अशी आशा करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे बघूया. थँक्यू.